राम मंदिरात झालेली चोरी हा फक्त पैशाचा विषय नाही आहे, तर सर्वसामान्य जनतेच्या श्रद्धेवर झालेला वार आहे. मला सांगा, या राम मंदिराच्या चोरीच्या प्रकरणाच्या विरोधात आतापर्यंत कोणत्या हिंदू संघटनेने मोर्चे काढलेत? कोणत्या हिंदू संघटनेने आतापर्यंत विरोध केला? एकाही संघटनेने आतापर्यंत मोर्चे नाही काढलेत आणि विरोध देखील केला नाहीत. कुठं बसलेत जाऊन? आता तोंडात बोळे खुपसून बसलेत का? या अगोदर महाराष्ट्रामध्ये कित्येक घटना घडल्यात. हिंदूंच्या छोट्या छोट्या लेकरांवरती अत्याचार झाले. त्याच्या विरोधात कोणत्या हिंदू संघटनेने आतापर्यंत मोर्चे काढले? कोणत्या हिंदू संघटनेने त्या पीडित कुटुंबाला मदत केली? आहे का असं एखादंही उदाहरण जगासमोर मांडण्यासाठी? तुमच्याकडे एकही उदाहरण आहे का असं की या हिंदू संघटनेने या पीडित कुटुंबाला मदत केली? या पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे ही संघटना उभी आहे. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्या शेतकरी कुटुंबाची अत्यंत बिकट परिस्थिती आहे आणि त्या कुटुंबाला या हिंदू संघटनेने मदत केली. आहे का असं एखादं उदाहरण? कोणत्याही हिंदू व्यक्तीसाठी या संघटना आतापर्यंत पुढे आलेल्या नाहीत. यांनी केवळ प्रत्येक हिंदूंचा वापर करून घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कित्येक हिंदू आहेत, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत. त्यांना आतापर्यंत कोणत्याही संघटनेची मदत नाही. मग या संघटनांचं करायचं काय? फक्त आपण यांना बोकंडी घेऊन मिरायचं का? आतापर्यंत कोणत्या संघटनेने मदत केली अशा शेतकऱ्यांना? कोणत्या संघटनेने किती शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत केली? असं कमीत कमी एखादं तरी उदाहरण दाखवा की या संघटनेने या शेतकऱ्याला मदत केली, या पीडित कुटुंबाला मदत केली. आपण केवळ फुकटमध्ये हिंदू संघटनेचं गुणगान गातोय. यांचे टार्गेट केवळ हिंदू मुस्लिम आहेत. याच्या व्यतिरिक्त यांचे कुठलंही टार्गेट नाही. आतापर्यंत मी तर कधी बघितलं नाही की या संघटनेने या कुटुंबाला मदत केली, या कुटुंबासाठी यांनी मोर्चे काढले. आतापर्यंत माझ्या नजरेत असं आलं नाही. तुमच्या कुणाच्या नजरेत जर अशी संघटना असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. अशी तुम्हाला वाटतं का एखादी तरी संघटना अशी आहे की ती प्रत्येक हिंदूच्या कुटुंबामागे उभे राहते? असेल तर नक्की कळवा.